विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माझा सहस्नेह नमस्कार. आपण बऱ्याच दिवसानंतर आजपासून आपण तासिकेला सुरुवात केलेली आहे. मागे दीपावलीच्या अगोदर आपण ऑनलाईन तासिकेला आपण सुरुवात केलेली होती आणि मागच्या बऱ्याच दिवसापासून आपल्या ऑनलाईन तासिका सुरू आहेत. मध्यंतरी दीपावलीच्या सुट्ट्या, तदनंतर BA सेकंड इयर आणि BA थर्ड इयरच्या बॅकलॉगच्या विद्यापीठाच्या परीक्षा, त्यामुळे आपले ऑनलाईन तास होऊ शकलेले नाहीत. आजपासून आपण आपल्या ऑनलाईन तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे. मुलांनो, करोनामुळे जग पूर्ण अंतर्बाह्य बदललेले आहे. बदललेलेच नाही तर गतिमानसुद्धा झालेला आहे. त्यामुळे त्या काळानुसार, त्या वातावरणानुसार आपण सुद्धा गतिमान होणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे. म्हणूनच त्या काळाबरोबर आपण सुद्धा चालणं महत्त्वाचं आहे. म्हणून इतर महाविद्यालयाप्रमाणे आपण सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाईन तासिका आपण घेत आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं ऑप्शनल मराठी आहे, त्या ऑप्शनल मराठीचे 2 अभ्यासपत्रिका असतात. ऑप्शनल मराठी फर्स्ट पेपर आणि ऑप्शनल मराठी सेकंड पेपर असे 2 अभ्यासपत्रिका, 2 पेपर आहेत. या 2 पेपरपैकी जी पहिली अभ्यासपत्रिका आहे, जो पहिला पेपर आहे, ती अभ्यासपत्रिका, तो पेपर माझ्याकडे आहे. त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला, असे या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे. पुन्हा एकदा सांगतो, आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला. आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला या अभ्यासपत्रिकेच्या नावातच कथेचा उल्लेख आहे, कथेची नोंद केलेली आहे. याचाच अर्थ ही अभ्यासपत्रिका पूर्ण कथेची आहे. या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम, सिलेबस मी मागच्या बऱ्याच तासिकेमध्ये सांगितलेलं आहे. पेपरचं नाव काय आहे, सिलेबस कसा आहे, कोणकोणता आहे, कोणकोणत्या कथा आहेत, कोणकोणत्या कथांचा समावेश आधुनिक मराठी कथा वाङ्मयामध्ये विद्यापीठाने केलेला आहे, याची सविस्तर चर्चा मागच्या तासामध्ये मी केलेली आहे. एवढंच नव्हे तर विद्यापीठीय पेपर पॅटर्नसुद्धा मी सांगितलेला आहे. पेपर एकूण किती गुणाचा आहे, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, पाचवा प्रश्न, असे प्रत्येक प्रश्न किती गुणाला विचारले जाणार आहेत आणि त्यामध्ये काय काय लिहिलं पाहिजे, काय लिहिणं अपेक्षित आहे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला आणि सत्र पहिले या अभ्यासपत्रिकेला आपण बऱ्याच दिवसापासून सुरुवात केलेली आहे. आता या अभ्यासपत्रिकेला आपण कंटिन्यू आपण सुरू करत आहोत, नियमितपणे आता सुरू करत आहोत. मुलांनो, या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 7 कथांचा समावेश आहे. एकूण 10 कथांचा समावेश विद्यापीठाने केलेला आहे. पहिल्या सत्राचा कालावधी आणि विद्यार्थ्यांचं वय या सर्व गोष्टीचा मराठी अभ्यास मंडळाने साकल्याने, समग्र पद्धतीने, विवेकबुद्धीने विचार करून ही अभ्यासपत्रिका तयार केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे, डिझाईन केलेली आहे. फार काही मोठा प्रदीर्घ असा अभ्यासक्रम नाही. विद्यार्थ्याला पेलेल, विद्यार्थ्याला झेपेल, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुची, आवड आणि अभिरुची निर्माण होईल अशा पद्धतीचा अभ्यासक्रम विद्यापीठाने विकसित केलेला आहे.
मुलांनो, आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला सत्र पहिले या अभ्यासपत्रिकेमध्ये एकूण 10 कथांचा समावेश आहे. त्यामुळे अधिकच्या कथा, जास्त कथा अभ्यासक्रमाला नाहीत, फक्त 10च कथांचा समावेश पहिल्या सत्रासाठी विद्यापीठाने केलेला आहे. यामधल्या आपल्या 3 कथा आपल्या झालेल्या आहेत. त्यामध्ये पहिली कथा आहे अतिथी देवो भव. या कथेचे लेखक वामन चोरगडे. ही कथा आपली शिकून झालेली आहे. दुसऱ्या कथेचं नाव आहे मोत्याचे पीक. या कथेचे लेखक वि. स. खांडेकर आहेत. ही सुद्धा कथा शिकून झालेली आहे. तिसरी कथा आहे किडलेली माणसं. या कथेचे लेखक गंगाधर गाडगीळ आहेत. अशा पद्धतीने क्रमाने सलग 3 कथांचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि त्यानंतर आपण शेवटच्या एका कथेचा विचार केलेला आहे. त्या कथेचं नाव आहे बरकत नावाची कथा. शेवटची कथा आपण घेतलेली आहे. त्या कथेचं नाव आहे बरकत. बरकत या कथेचे लेखक साहिल शेख. अशा पद्धतीने आपले 4 कथा शिकून झालेले आहेत. आता आपण चौथ्या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. त्या कथेचं नाव आहे विलायती पीक. कथेचे लेखक शंकर पाटील आहेत. मुलांनो, कथेचं नाव जे आहे त्या कथेचं नाव आहे विलायती पीक. या कथेचे लेखक शंकर पाटील. मराठी साहित्यातील ग्रामीण जीवन जाणीवा साहित्यामध्ये व्यक्त करणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे शंकर पाटील यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. ग्रामीण साहित्य समृद्ध, सकस आणि महत्त्वपूर्ण करण्यामध्ये ज्याचं महत्त्वाचं योगदान आहे, महत्त्वाचा वाटा आहे, असं जर कोण असेल तर शंकर पाटील यांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. विलायती पीक या कथेचे लेखक शंकर पाटील आहेत. मुलांनो, विलायती पीक म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की विलायती पीक हे देशी पीक नव्हे, तर विलायती पीक हे पाश्चात्य पीक आहे, दुसऱ्या देशातलं पीक. आता सध्या शेतीमध्ये भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि जवळपास 70% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग अगदी जवळ आलेलं आहे. आपल्या घरामध्ये जग येऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे इतर देशामध्ये शेतीचे प्रयोग, शेतीचं तंत्रज्ञान कशा पद्धतीनं राबवलं जात आहे, कोणकोणती व्हरायटी, कोणकोणती बियाणं वापरली जातात आणि अधिकाधिक उत्पादन कसं मिळेल याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत आहे. आणि म्हणून भारतीय शेतकऱ्यांना भारतीय बियाणापेक्षा पाश्चात्य बियाणाचं प्रचंड मोठं आकर्षण असतं. त्यामुळे आपलं जे बियाणं आहे, आपलं जे बी आहे, आपली जी बीज प्रक्रिया आहे, या बीज प्रक्रियापेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलं, डेव्हलप केलेलं, हायब्रिडायझेशन केलेलं बियाणाकडे आपल्या भारतीय लोकांचा अधिक कल असतो. म्हणून भारतीय पिकांपेक्षा विलायती पीक घेण्याकडे आपल्या भारतीय लोकांचा अधिक कल कशा पद्धतीने आहे आणि या पिकाकडे, या बियाणाकडे भारतीय समाज, भारतीय शेतकरी कशा पद्धतीने पाहतात याचा विचार शंकर पाटील यांनी अतिशय ग्रामीण व विनोदी पद्धतीने या कथेतून त्यांनी मांडलेला आहे. आता या कथेचा आपण जेव्हा विचार करतो मुलांनो, तेव्हा आपल्याला या कथेची व लेखकाचा परिचय करून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. शंकर पाटलांचं पूर्ण नाव शंकर बाबाजी पाटील आहे. ग्रामीण साहित्य बळकट करण्यात, ग्रामीण साहित्य अधिकाधिक वाढवण्यामध्ये, ग्रामीण साहित्याचा वटवृक्ष करण्यामध्ये इतर जे साहित्यिक आहेत त्या इतर साहित्यिकामध्ये, इतर लेखकामध्ये शंकर पाटलाचं नावसुद्धा महत्त्वाचं आहे. त्यांचं पूर्ण शंकर बाबाजी पाटील. शंकर पाटलाचा जन्म 1926 मध्ये झालेला आहे.
तर मृत्यू 1994 झालेला आहे. शंकर पाटलाचा मृत्यू होऊन जवळपास 26 वर्षे झालेली आहेत. शंकर पाटलासारखे ग्रामीण साहित्यिक, ग्रामीण लेखक, ग्रामीण कथाकार आणखी जगायला पाहिजे होते. त्यांच्या लेखनाची, त्यांच्या विचारांची साहित्याला वाङ्मयाला फार नितांत गरज आहे. आणि असे महत्त्वाचे लेखक जर निघून गेले तर साहित्य वाङ्मय तो प्रवाह आणखी अधिक गतिमान, अधिक दर्जेदार, अधिक सकस होण्यामध्ये मदत झाली असती. परंतु जन्माला येणारा प्रत्येक माणूस जन्माला येणारा प्रत्येक माणसाचं मरण हे ठरलेलं असतं. कोणी आज आहे तर कोणी उद्या आहे, कोणी प्रकृतीनुसार आहे तर कोणी वयानुसार आहे, कोणी वार्धप काळानुसार असं, कोणी आजारानुसार आहे. अशा पद्धतीने शंकर पाटलाचं निधन आणि जन्म झालेला आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मुलांनो, मराठी ग्रामीण कथेचे शिल्पकार म्हणून शंकर पाटलांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्य, ग्रामीण वाङ्मय प्रकार समृद्ध आणि रूढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका शंकर पाटलाची राहिलेली आहे मुलांनो. ग्रामीण कथा, ग्रामीण कादंबरी, ग्रामीण वगनाट्ये, ग्रामीण चित्रपट या सर्वच बाबतीमध्ये शंकर पाटील ज्या प्रदेशामध्ये, ज्या परिसरामध्ये राहिले, वास्तव्य केले, तिथला परिसर, तिथली माणसं, तिथलं वातावरण, जनजीवन, व्यक्तिचित्रण, पर्यावरण, निसर्ग याचं जिवंत प्रतिबिंब त्यांनी साहित्यामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि शंकर पाटलांचं साहित्य प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला, तो शहरातला असो, तो खेड्यातला असो, तांड्यावर असो, वस्तीचा असो, प्रत्येकाला शंकर पाटलाचं साहित्य हवं असं वाटायला लागलं. आणि म्हणूनच शंकर पाटलानं मराठी ग्रामीण साहित्यामध्ये एक महत्त्वाची भर घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणूनच आपण शंकर पाटलाला मराठी ग्रामीण कथेचे शिल्पकार असं म्हणतो. शंकर पाटील काही दिवस, काही काळ, काही वर्ष एका महत्त्वाच्या संस्थेमध्ये त्यांनी अध्ययन आणि अध्यापनाचं काम केलेलं आहे. ती संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था आहे. मुलांनो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचं रोपटं कुणी लावला असेल किंवा रयत शिक्षण संस्था स्थापन कुणी केला असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेली आहे मुलांनो. आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये शंकर पाटलांनी अध्ययन अध्यापनाचं, शिकवण्याचं काम केलेलं आहे मुलांनो. ज्या पद्धतीने कर्मवीर भाऊराव पाटील सुद्धा रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम काही दिवस केलेले आहेत, त्याचाच एक भाग, त्याचाच एक अंश मला सुद्धा होता आलेला आहे. मी सद्भाग्य समजतो मुलांनो. मी असे 2 वर्षे रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम केलेलं आहे. रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटलाची पावनभूमी मी अगदी जवळून पाहिलेली आहे. अशाच पद्धतीची या विलायती पीक या पाठाचे लेखकसुद्धा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण पावनभूमीमध्ये पदस्पर्शाने ते सुद्धा पावित झालेले असे लेखक म्हणजे शंकर पाटील आहेत. त्यानंतर शंकर पाटील काही काळ आकाशवाणी पुणे केंद्रावर काही काळ त्यांची नियुक्ती झाली होती. काही काळ त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे. अशा पद्धतीने शंकर पाटलाला प्रदीर्घ अशा पद्धतीचा हा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याचा विचार शंकर पाटलाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मुलांनो, आपण शंकर पाटलाच्या विलायती पीक या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. आपण उर्वरित भाग आपण उद्याच तासाला पाहूयात. धन्यवाद.